हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे अंकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. मला माहिती आहे की मी माईक घेऊन बसली आहे आणि व्हॉईस ओव्हर देते आहे. कारण की मी अशीच आहे, प्रत्येक गोष्टी विसरून जाते. तर मी माईकला चार्ज करायचं विसरले होते, त्यामुळं मला आता व्हॉईस ओव्हर करायला लागतं आहे. तर सॉरी. आणि आज आहे गुढीपाडवा आणि त्याच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि अजून एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला लगेच कळन. तुम्ही ब्लॉग पूर्ण पाहत राहा आणि आम्ही असं काय वेड्यागत वागतोय का नाही हे तुम्हाला कळन. खूप जास्त एक्सायटेड आहे. तर तुम्ही प्लीज ब्लॉग कंटिन्यू करा, पाहत राहा. खूप मज्जा येणार आहे आणि खूप भारी सरप्राईज पण आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या खुशीचा ठिकाणा नाही आहे, इतके खुश आहोत आम्ही. आणि आमच्यासोबत तुम्ही पण खुश व्हा. फायनली मला थोडासा एकटीला वेळ मिळाला आहे, पण हे नाही सुधारणार. हे येणारच आहेत मला डिस्टर्ब करायला. आता ती जे पण बोलतीये हे तिला पण माहीत नाही आहे की रेकॉर्ड होत नाही आहे ते आवाज तिचा. आणि बोलत चाललो आहे, मी पण वेड्यागत बोलते. खूप वेळानंतर मलाही कळतं की माईकला चार्जिंग नाही आहे म्हणून काहीच आवाज आलेला नाही आहे. आणि तुम्हाला आता हा वेडेपणा रोज सहन करावा लागणार आहे थोड्या वेळाने. कारण की मी भरपूर गोष्टी अशा विसरून जाते किंवा काहीतरी. आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या आणि मला सपोर्ट करा. तर पाहत राहा. आम्ही आता निघतोय, कुठे जातोय हे तुम्ही पाहत राहा. बाई, भेटूयात. हा वेडेपणा तुम्हाला सहन करावा लागेल. गाडी थोडीशी हलतीये, पण काय करणार आता, रस्ताच तसा होता. आणि त्यातल्या त्यात खूप मोठी गडबड झाली आहे. आम्ही हार आणायचा विसरलो आहे. तर पप्पांनी गाडी पुन्हा रिटर्न घेतली घराकडे आणि आम्ही हार घेतला. आता हा हार कशासाठी काय सगळं तुम्हाला लगेच कळणार आहे. त्यासाठी तुम्ही बघत. दीदी, माझा जरी पहिला ब्लॉग असला तरी आज दीदीचा खूप खास दिवस आहे, त्यामुळं हा ब्लॉग तर थोडक्यात दीदीवरतीच आहे. आणि आम्ही त्याच्यामध्ये खूप 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 जास्त खुश आहे. का आता तुम्हाला कळालंय, दीदीने घेतली नवीन गाडी. ये आणि खूप 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 खुश आहोत आम्ही सगळेजण. तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरती कळतच असं ते सगळी मस्ती वगैरे काय 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 काय. आणि आम्ही कुणालाच सांगितलं नाही आहे आणि मलाच 4 दिवस आधी कळाले. आणि मग मी ठरवलं की आता सगळ्यांना ब्लॉगच बघू देत मी ब्लॉग टाकल्यावरती, म्हणून मी कुणाला सांगितलं नाही. मला 2 भाऊ आहेत. मला आज कळालं. बहीण भाऊ आहेत. भावाला बोललो गो माझं पार्टी देत मला पार्टी मला सांग पार्टी असं थोडी नाही. गाडी मी घ्यायची, पार्टी मी घ्यायची, गाडी मी घेतली, पार्टी इथं दीदी शेवटचं पेपरवर्क करते आणि हे माझ्या डोक्याच्या बाहेर आहे, म्हणून मी ह्या विषयांमध्ये पडत नाही. ह्या आधी पण दीदीकडे गाडी होती, पण ती पप्पांनी घेऊन दिली होती आणि ही गाडी तिने स्वतःनी घेतली, म्हणून आम्ही सगळेजण जास्त खुश आहोत तिच्यासाठी की तिने काहीतरी घेतलं स्वतःसाठी चांगलं. पप्पांनी थोडीशी मदत केली आहे आणि आम्ही शेंटीला पण खूप जास्त मिस करतो आहे. शेंटी म्हणजे माझ्या मावशीचा लहान मुलगा, त्याचं नाव ऋषभ आहे आणि तो आत्ता इथे नाही आहे, पण आम्ही त्याला सगळेजण मिस करतो आहे. मी शेंटी बोलले म्हणून जर तू चिडणार असेल तर चिडू नकोस. क्यूट नाव आहे.
फोटो व्हिडिओ काढत होतं. मी पण दीदीला म्हणले मला पण तुझ्यासोबत फोटो व्हिडिओ काढायचे आहेत. आणि फायनली मी पण कॅमेऱ्यामध्ये आले आणि म्हणजे व्लॉगमध्ये आले. आणि खूप गोष्टींची सवय नसल्यामुळं थोड्या गोष्टींमध्ये मी विसरून जायचे की बाबा मी व्लॉग बनवते किंवा काय. आणि तिथे एकदम घामाने इतकं जाम झालं होतं ना खूप जास्त आणि इथं मी दीदीला असं घेतलं आणि खूप मजा आली यार. किती भारी. मी दीदीला म्हणलं होतं की मला शोरूममधनं गाडी काढायची पण मला गाडी चालवता येतच नाही म्हणून तिने मला दिली नाही. पण माझी इच्छा होती खरं काढायची. पप्पांनी पण गाडी चालवली, सगळ्यांनी गाडी चालवली, मीच नाही चालवली. मी आता घरी गेल्यावरती तिच्याकडनं गाडी घेणार आहे. हे बघा वेडाबाई किती खुश आहे. दादानी घेतली गाडी चालवला कारण की का दीदीचा ड्रेस पूर्ण गाडी झाकून घेत होता आणि त्याच्यामुळे पप्पा म्हणले की दीदीला दादा तूच गाडी चालव आणि पिलू तू येऊन बस म्हणून. त्यामुळे दादा आता गाडी चालवतो. आणि आता पूजेची तयारी. मी फक्त एक एक करून देऊ शकते. हा सगळ्यात भंगार माणूस आहे. काय केलं त्याला ब्लॉगर असलं कसला ब्लॉगर आहे. मला वाटलं कॅमेरा माझ्या साईडला आहे म्हणून मी त्या दोघांना घेणार होते आणि कॅमेरा होता उलट्या साईडला. तर दीदी त्याच्यावरती हसायला लागले, मलाच हसायला येत होती. आता मी जेव्हा हे रेकॉर्ड करते आणि ऐकते तर मला असं कळते की मी नाकातून बोलल्यासारखा आवाज येतोय. तर मी नाकातून नाही बोलत आहे, रेकॉर्डिंगचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय माहिती का. एक तर माईक नाही आहे, माझा आवाज अजिबात असा नाही आहे पहिलं तर. आणि आता पूजेची तयारी चालली आहे, सगळीजण पूजा करणार. दादाला गप नारळ फोडायचा होता पण नाही, त्याला मस्ती. त्याने सगळं पाणी मम्मीच्या अंगावरती ओतून दिलं. आमच्या घरामध्ये सगळेजणच मस्ती वगैरे करतात पण त्यांचा मूड असेल तर. सगळेजण नाही तर फोन घेऊन बसलेले असतात, काही ना काहीतरी करत असतात. पण हा म्हणजे या गाडीच्या निमित्ताने का होईना सगळेजण एकत्र आली, छान हसली वगैरे, मस्त वाटलं. आणि आम्ही बिचारा बोकांशला म्हणजेच की आमच्या बोक्याला वरतीच सोडून आलो. तो खिडकीतून एकदम जोरात ओरडत होता. फुटले गणपती बाप्पा. सगळ्यांना घेऊन गाडी चालवणार आहे. हा धर बाई आपणच जाऊ. ये दीदीच्या गाडीवरती मी बसले, खूप मजा आली. आणि आम्ही अशाचे असं काहीतरी बोलत होतो ना की प्रचंड हसायलाच होती. आणि आता मी पण तिला ह्याच गाडीवरती तिला मी फिरवणार आहे आणि बघू आता ती भीती की छान एन्जॉय करते. तर ती भिणारच आहे हे माहिती आहे मला. पण आम्ही जे बोलत होतो ना खूप भयानक आहे. काश माझ्याकडं माईक असतं यार. म्हणजे माझ्याकडं माईक आहे पण त्याची चार्जिंगच संपती, नाही तर आवाज असा खर येतो. बघूया आता आपण माईकचं काहीतरी करूया. 2-3 ब्लॉग तर मी आधीच बनवून ठेवले त्यामुळे काही विषय नाही आहे. हा काढला ज्युपिटर 120. किती शंडड ग बडगा आमचा. फोटो काढतो पटकन एक. तो पण का त्याची धडधड वाढली, माझी धडधड वाढली. तुम्हाला काहीतरी करू नये. ती तुमची गाडी चालू. पेढेचं बॉक्स कुठे आहे? पेढेचं बॉक्स
भिडा भिडा दाखव दोघांनी भिडा. दीदी आता बाईला घेऊन जाते. तोपर्यंत तुम्हाला एवढंच सांगेल की हा माझा पहिला ब्लॉग होता. तर प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. काय बोलतात मला माहीत नाही आहे. प्लीज यार सपोर्ट करा. आणि ह्या दोघींसोबत चालू केला ब्लॉग, ह्या दोघींसोबतच एंड करते. बाय.